हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. काय मग फूडीज, चटपटीत खायचंय? चला मग बनवू शेवची भाजी. कशी बनवायची? तीही अगदी सोप्या पद्धतीने. चला मग बघूयात काय काय साहित्य लागतंय आणि कृती कशी आहे ती. त्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये 2 पळ्या एवढं किंवा 2 चमचे एवढं तेल घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. त्यानंतर आपण इथे जो की एकदम बारीक स्लाइस केलेला कांदा वापरायचा आहे. जेवढा बारीक तुम्हाला करता येईल तेवढा बारीक करा, कारण त्याच्यामध्ये जर कांदा मध्ये आला नाही पाहिजे, म्हणजे की खूप जाडसर असा नसावा. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. हा मी स्लायसरमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातलेली 1 चमचा. तर कांद्याचं प्रमाण हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मी, म्हणजेच की 1 वाटी एवढं. तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजेच की तुमच्या शेवच्या क्वांटिटीवरती ते डिपेंड राहील. आणि त्याचबरोबर ही जी भाजी आहे ती एकदम सोपी आहे बनवायला, म्हणजेच की सकाळच्या टायमिंगमध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकता, जी की तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ड्राय असल्यामुळे तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर आता इथे मी 2 मोठे टोमॅटो जे आहेत ते मी इथे वापरलेले आहेत. ते सुद्धा मी स्लायसरमध्ये बारीक कट करून घेतलेले. तुम्ही मिक्सरला सुद्धा प्युरी बनवू शकता. प्युरी बनवताना एकदम आबडधोबड बनवायची, खूप जास्त अशी स्मूथ नसावी. त्यानंतर टोमॅटो आपला जो काही आहे तो लवकर विरघळावा, म्हणजेच की लवकर शिजावा, यासाठी आपण इथे मीठ टाकणार आहे, जे की टेस्टनुसार मीठ आपण इथे टाकून घेतोय. ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही मीठ टाकतोय तर ते कमीच टाका, कारण शेवमध्ये सुद्धा आपल्या मीठ असणार आहे त्यासाठी. त्यानंतर आपले जे काही आवडीचे स्पायसेस आहेत, घरात जे काही अवेलेबल आहेत मसाले, ते ड्राय मसाले आपण इथे टाकून घेणार आहे. त्याचबरोबर इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे, कारण कोथिंबीर परतलेली सुद्धा खूप छान लागते, त्याची टेस्ट छान येते यासाठी. तर आता हे सगळं काही इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे, म्हणजेच की परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि इथे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये मी हळद, कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी दही ॲड केलेलं आहे, जे की आपण पूर्ण कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर, म्हणजेच पूर्णपणे शिजल्यानंतरच, एकजीव झाल्यानंतरच आपण ॲड करायचं आहे, जे की मी इथे अर्धा वाटी, म्हणजेच की जर तुम्ही मेजरमेंटनुसार म्हणाल तर आतपाव एवढं दही मी इथे वापरलेलं आहे. तर आता ह्याला पूर्ण तेल सुटलं पाहिजे. तुम्ही बघू शकता की कडेने पूर्ण तेल जे आहे ते सुटलेलं आहे. आता त्यानंतर आपण इथे जर का तुम्ही 1 कप एवढं जर शेव घेणार असाल तर इथे अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आहे, कारण आपली जी शेव आहे ती जर जास्त पाणी टाकलं तर तिचा गाळ होईल. तर तसं झालं नाही पाहिजे. शेव आहे ती आपल्याला शेवसारखी थोडीशी क्रंची अशी लागली पाहिजे, याच्यासाठी आपण निम्म पाणी घेणार आहे. आता हे पूर्ण उकळी आल्यानंतरच आपल्याला जी काही शेव आहे ती ॲड करायची आहे. आता सगळे मसालेही आपण टाकून घेतलेले आहेत आणि सगळे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता शेव जी आहे ती आपण आता ॲड करणार आहोत. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर आता जी काही शेव आहे ती आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायची, याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर शेवचा गाळ होईल. आता आपण ह्या स्टेजला, म्हणजेच की निम्म पाणी आटल्यानंतर आपली जी काही कोथिंबीर आहे ती परत एकदा ॲड करणार आहे. या स्टेजला तुम्ही लिंबूसुद्धा इथे पिळून टाकू शकता, बट इथे गरज नाही वाटली मला, कारण आपण जे दही टाकलेलं होतं ते माझं दही थोडंसं आंबटसर होतं, तर त्यामुळे मला लिंबाची एवढी गरज नाही वाटली. पण ही जी शेव वापरलेली आहे ती थोडीशी तिखटसर अशी आहे, म्हणजेच की आपली जी लाल तिखटची जी शेव मिळते ती मी आणलेली होती, तर त्यासाठी. तर मग चटपटीत भाजी रेडी झालेली आहे. लगेचच सर्विंगला घ्या. जास्त वेळ ती भाजी अशीच ठेवू नका, नाहीतर त्या भाजीचा गाळ होईल. तर मग गरमागरम बनवा, गरमागरम तुमच्या टिफिनला पॅक करून न्या. थंड जरी झाली तरीसुद्धा खूप छान लागते. आणि त्याचबरोबर ही रेसिपी कशी वाटली तेही कळवायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.